आता एक मोठी बातमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना पाणी बाणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या जलखात्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय। आयुक्तांकडून अद्याप या प्रस्तावावरती कोणताही निर्णय झालेला नाहीये। मुंबईतला पाणी पुरवठा अपुरा पडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे राज्याकडे विनंती केलेल्या राखीव पाणी साठ्यासंदर्भात अद्यापही जलसंधारण खात्याकडून कोणतेही उत्तर आलेलं नाहीये। मुंबई महानगरपालिका प्रशासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणामधील राखीव साठ्यामधील पाणी मिळण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवून 29 फेब्रुवारीपर्यंत उत्तर कळवण्याची विनंती केलेली होती। मात्र त्यालाही अद्याप सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये। मनश्री पाठक आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मनश्री, अमोल, सध्या आपल्या मुंबईकडे 6,30,414 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे आणि हा पाणीसाठा पुढचे काही महिने म्हणजे जवळपास 4 ते 5 महिने पुरू शकेल इतका आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा गेल्या वर्षी पावसाने दिलेली ओढ, सध्याचं वातावरण बदललं, ही सगळी परिस्थिती पाहता मुंबईमध्ये पाणी कपात होण्याची दाट शक्यता आहे। त्याचं कारण असं आहे की आधीच मुंबईकरांना पाणीसाठा हा कमी आहे। 43% पाणीसाठा हा मुंबईकरांकडे शिल्लक आहे। मात्र दुसरीकडे मुंबईकरांकडे जो दुसरा पर्याय असतो तो म्हणजे भातसा आणि अप्पर वैतरणा ही जी राज्याच्या अखत्यारीतली धरणं आहेत, यामधला राखीव पाणीसाठा हा मुंबईला जेव्हा पाणी कमी पडायला लागतं तेव्हा मिळतो। या संदर्भातली विनंती मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्याकडे केलेली आहे। मात्र त्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही। जेव्हा विनंती केली होती तेव्हा पत्रात असं सुद्धा लिहिण्यात आलं होतं की 29 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला याबाबतचं उत्तर कळवा, म्हणजे त्यानुसार मुंबई महापालिकेला पुढच्या पाण्याचं नियोजन करता येईल। मात्र 29 फेब्रुवारीला अवघा 1 दिवस शिल्लक असताना सुद्धा याबाबतचं कुठलंही उत्तर अजून राज्याकडनं प्राप्त झालेलं नाहीये, जलसंधारण खात्याकडनं प्राप्त झालेलं नाहीये। त्यामुळे नेमकं करायचं काय हा प्रश्न आता मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे। त्यामुळे वेळेच्या आधीच आता मुंबई महापालिका प्रशासनाच्या जल खात्याने 10% पाणी कपात लागू करावी असा एक प्रस्ताव आयुक्तांकडे दिलेला आहे। तसं प्रपोजल पुट केलेलं आहे। मात्र त्या संदर्भातलं कोणतेही उत्तर, कोणताही निर्णय आयुक्तांकडनं सुद्धा अद्याप घेतला गेलेला नाहीये। लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, उन्हाळा देखील आता जवळपास येऊन घातलेला आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जर मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागला, पाणी कपात जर अटळ ठरली तर निश्चितपणे मुंबईकरांचा मोठा रोष सुद्धा सरकार ओढवून घेऊ शकतं। आणि हा रोष टाळण्यासाठी आता प्रशासनाकडनं आणि सरकारकडनं नेमकी काय उपाययोजना केली जाते आणि ती किती लवकरात लवकर केली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे। अमोल, मनश्री, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।